नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-KYC जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने चालू झालेली आहे. घरी बसून आपण ई-KYC पूर्ण करू शकतो. मात्र 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये आपल्याला ई-KYC करणे बंधनकारक केलेले आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपण ई-KYC करून घ्यावी. जसे की आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी ई-KYC आहे ती घरी बसून जर आपण करत असाल तर त्यासाठी काही तांत्रिक अडचणींचा आपल्याला सामना करावा लागतो. मात्र कालांतराने काही दिवसानंतर यामध्ये काही सुधारणा होतील. मात्र जर आपण ई-KYC करत असाल तर आपल्याला आपला आधार क्रमांक आपल्या मोबाईलशी लिंक असला पाहिजे. जसे आपण ऑफिशियल वेबसाईटवरती जातो त्यानंतर आपल्याला ई-KYC साठी आपला आधार क्रमांक मागितला जातो. त्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक OTP येतो. तो OTP आपल्याला व्हेरीफाय करावा लागतो. व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला यामध्ये आणखीन एक डॉक्युमेंट मागितलं जातं. ते म्हणजे जर विवाहित महिला असाल तर आपल्या पतीचा आधार क्रमांक त्यामध्ये टाकून तोही आधार क्रमांक यामध्ये व्हेरीफाय करावा लागतो. जर आपण अविवाहित महिला असाल तर आपल्या वडिलांचा आधार क्रमांक टाकून तो व्हेरीफाय करावा लागतो. व्हेरीफाय झाल्यानंतर आपली ई-KYC पूर्ण होते.